नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या मागील त्याला सौर पंप योजनेतील सर्व कमेंटची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण व्हिडिओ जो अपलोड केला होता त्या व्हिडिओवर खूप साऱ्या लोकांची कमेंट आलेली आहेत। तर कमेंट प्रत्येक कमेंटचं उत्तर या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल। तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम असेल या विषयावर किंवा मागील त्याला सौर पंप योजना किंवा इतर योजनेविषयी कोणतेही योजनेविषयी माहिती हवी असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करा। आपण त्याविषयी नक्कीच आपल्या डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करू। तर आपण व्हिडिओ टाकला हो की तुम्हाला कंपनी निवडत मेसेज आलेला आहे का, कंपनी किंवा वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला का, मेसेज आलेला आहे का। तर या ठिकाणी खूप साऱ्या लोकांनी आपल्याला कमेंटद्वारे काही प्रश्न विचारले। तर पहिलं कमेंट आहे, पेमेंटचं ऑप्शन बंद आहे, मग काय करायचं, कधी सुरू होईल। तर लक्षात घ्या, पेमेंटचं ऑप्शन बंद आहे कारण की आता साईटवर जे अर्ज भरले आहेत, ज्यांनी अर्ज भरले आहेत तसं स्टेप वाईज पेमेंट त्यांना ऑप्शन किंवा मेसेज त्यांना पाठवलं जातात। जर तुम्ही आत्ता नवीनमध्ये अर्ज भरला असेल तर तुम्हाला काही वेळाने किंवा काही दिवसांनी पेमेंटचं ऑप्शन किंवा पेमेंट करा असा मेसेज त्या ठिकाणी येऊन जाईल। नवीन अर्ज भरला असेल तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला लवकरात लवकर पेमेंटचं ऑप्शन येईल किंवा मेसेज येऊन जातो की तुम्ही पेमेंट करून घ्या। तर सेकंड आपल्याला एक कमेंट आलेलं आहे की सर पेमेंट केले, वेंडर सिलेक्शन कधी। आता हा प्रश्न खूप जणांचा आहे, लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हा प्रश्न खूप जणांचा आहे की पेमेंट केलं आणि वेंडर सिलेक्शन कधी येणार किंवा वेंडर सिलेक्शनचा मेसेज कधी येणार। तर खूप महत्त्वाची आणि खूप लक्षात घेण्याची गोष्ट आहे, तुम्ही पेमेंट करता मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये पहिल्यांदा तुम्हाला पेमेंट करावी लागते, तेव्हाच तुमचा फॉर्म सबमिट होता येतो। जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म तो ड्राफ्टमध्ये पेंडिंग राहिला जातो। आता पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शन हे तुमच्या जिल्ह्यानुसार ठरलं जाते। आता कोणत्या जिल्ह्याला किती सौर पंपचा साठा आहे, जर तुम्ही अशा जिल्ह्यामध्ये राहत असाल की ज्या जिल्ह्यामध्ये सौर पंपची मागणी खूप जास्त प्रमाणात आहे, साठा कमी आहे, तर अशा जिल्ह्यामध्ये तुम्हाला सौर पंपाचे वेंडर सिलेक्शन, तर वेंडर सिलेक्शन कधी येतं, वेंडर सिलेक्शन तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करा असं ऑप्शन येतं। त्या अगोदर जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुक्या असल्या, काही अडचणी असल्या तर तिथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी ऑप्शन दिला जातो। तर वेंडर सिलेक्शन तुमच्या जिल्ह्यावाईज होईल। तुमच्या जिल्ह्यामध्ये जर जे पहिले जे फॉर्म भरले त्यांचा नंबर झाल्यानंतर तुमचा नंबर राहणार। आता पहिले दोनमध्ये कुसुम सोलर पंप योजनेमध्ये जे आहेत आणि मेडामार्फत ज्यांनी अर्ज केला हे दोन्ही एकत्र करण्यात आलेले आहेत, त्यांचे जे पहिली प्रकरण आहेत ते घेतले जातील। नंतर आता तुम्ही नवीन अर्ज भरला असेल तर तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो वेंडर सिलेक्शन करण्यासाठी। फॉर्म व्यवस्थित भरला असेल, काही प्रॉब्लेम, पेमेंट वगैरे करून ठेवा, महिना लागू शकतो, 2 महिने लागू शकतो, काही जणांना 6 महिने लागलेले आहेत, पण आता शक्यतो लवकर ऑप्शन येत आहे। ह्यांचा पण तोच प्रश्न आहे की पेमेंट केल्यानंतर किती दिवसांनी वेंडर, तसं काही सांगू शकत नाही कोणीही की किती दिवसात येईल। 15 दिवसात पण येऊ शकतो किंवा 6 महिने पण लागू शकतात। मी पेमेंट केले आहे, 15 दिवस झाले, परंतु वेंडर सिलेक्शन आले नाही, हाच विषय आहे सर्वांचा। लक्षात घ्या, पेमेंट बिंदास करा तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही, पण पेमेंट करताना लक्षात घ्या तुम्ही पहिल्या 2 योजनेमध्ये कुसुम सोलर पंप किंवा मेडामध्ये अर्ज भरला नसेल तर पेमेंट करून टाका। तुम्हाला महिनाभरात किंवा 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर नक्कीच वेंडर सिलेक्शन करा। आपण पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, ह्या व्हिडिओमध्येच पाहिलं आहे, म्हणजे आपण जे कमेंट व्हिडिओचे वाचले त्या व्हिडिओमध्येच पाहिलं आहे की तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही स्टेटस चेक केल्यानंतर त्या ठिकाणी ऑप्शन दाखवला जातो। आता मेसेज जरी नाही आला तरी तुम्ही जाऊन आपलं स्टेटस चेक करा। जास्त दिवस झाले असतील तर 15 दिवस, 1 महिना, 2 महिने झाले असतील तर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करा, तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन आला असेल किंवा नसेल आला तर काही दिवसात ऑप्शन येऊन जाईल। 23R जमीन आहे, सोलर मिळेल का? हो, भेटून जाईल। जमीन जरी कमी असेल तरी तुम्हाला सोलर पंप भेटून जाईल, काहीही प्रॉब्लेम नाही। मी पेमेंट करून पण मला परत पेमेंट करा मेसेज होत आहे, तर हा पण खूप शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे। खूप सारे शेतकरी पेमेंट करतात पण त्या ठिकाणी पेमेंट अपडेट होत नाही, तर डबल पेमेंट अजिबात करू नका। खूप सारे शेतकरी काही गडबडीत, आता पेमेंट करा तिथं दिसत आहे तुम्हाला पेमेंट तुमच्या अकाउंटवरून कट झालं आहे, पण त्या ठिकाणी पेमेंट अपडेट व्हायला 48 तास लागू शकतात। 48 तासानंतर ते पेमेंट हे तुमच्या
अकाउंटवर रिटर्न तरी जमा होतं, नाहीतर महावितरणच्या वेबसाईटला तरी त्या ठिकाणी जमा होतं. त्यामुळे गडबड करू नका. तुमचं पेमेंट जोपर्यंत अपडेट होत नाही 4 दिवस लागू द्या, पण डबल पेमेंट करू नका. डबल पेमेंट त्या ठिकाणी तुमचं अडकण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे थोडा वेळ लागून द्या. नंतर तुम्ही रिटर्न जोपर्यंत तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटवर रिटर्न येत नाही तोपर्यंत डबल पेमेंट करू नका. जर जास्त दिवस 48 तासात तुमचं पेमेंट रिटर्न नाही आले तर तुमच्या बँकेशी कॉन्टॅक्ट करा आणि ते तुमचं पेमेंट रिटर्न घ्या. नंतर तुम्ही नवीन पेमेंट करा. 2 अर्जासाठी एकच मोबाईल नंबर दिला आहे. यापैकी पैसे भरले आहे, काही अडचण तर येणार नाही. शक्यतो लक्षात घ्या, नवीन अर्जासाठी एक नवीन मोबाईल नंबर घ्या. कारण की काय होतं आहे, एक मेसेज येतात आपल्याला सौर पंप बसवण्यास आधी मेसेज पाठवले जातात. त्या मेसेजमध्ये तुमचं खूप कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. नक्की कोणत्या पंपाला कधी कोणता मेसेज आलेला आहे. तर शक्यतो काय करा, प्रत्येक पंपासाठी म्हणजे सौर पंप योजनेला जो फॉर्म भरत आहे तर प्रत्येक अर्जासाठी वेगळा मोबाईल देण्याचा प्रयत्न करा. आता तुमचा दिलेलाच आहे तर काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो तुम्ही आता नवीन जर कोण भरत असेल तर शक्यतो नवीन अर्जासाठी एक नवीन मोबाईल नंबर देण्याचा 100% प्रयत्न करा, किंवा एक मोबाईलवर डबल अर्ज अजिबात भरू नका. पेमेंट करून सिलेक्शन येत नाही. पेमेंट करून तुम्हाला वाट पाहावीच लागणार आहे, कारण की जोपर्यंत पहिले नंबर होत नाही तोपर्यंत तुमचा नंबर येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. नमस्कार सर, मी 2023 रोजी कुसुम सोलर पंप घटक ब साठी अर्ज केला होता. सर्व शेतकरी बांधवांचे अर्ज महावितरण किंवा मागील त्याला सौर पंप वर्ग झाले, परंतु माझा अर्ज अजून मेडा कार्यालयात त्यांच्याकडे आहे. अर्ज अजून मेडा कार्यालयात त्यांच्याकडे आहे. अर्ज त्रुटीमध्ये केव्हा न मंजूर झाले नाही. अर्जाची स्थिती विनंती मंजूर आहे. लक्षात घ्या, आता 2023मध्ये अर्ज केलेला असेल मेमध्ये, तर एक वर्ष होऊन गेलं तुमच्या अर्जाला. तर तुमचा अर्ज हा मेडाकडेच पेंडिंग आहे. आता तुमचा हे सर्व प्रोसेस आता तुमच्या जिल्ह्यानुसार आहे. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कितपत साता शिल्लक आहे असा त्यांच्याकडे मेडाकडे जरी अर्ज पेंडिंग असला तर त्या तुमचा नंबर वाईज त्या ठिकाणीच तुमचा अर्ज मंजूर होणार आहे, किंवा ते प्रोसेस आता इकडं महावितरणकडे पाठवण्यात येईल. आता तुम्हाला वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नाही. तर तुम्ही या ठिकाणी जरी अर्ज भरला, लक्षात घ्या, खूप सारे शेतकऱ्यांचे असे आहेत की 1 वर्ष 1.5 वर्ष अर्ज पेंडिंग आहेत. ते असं काय गडबड काही करून या ठिकाणी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण असं करू नका. ज्या शेतकऱ्यांच्या लक्षात घ्या, मेडामार्फत किंवा कुसुम सोलर पंप मार्फत अर्ज केलेले आहेत, त्यांनी आता काही दिवसात त्यांना 100% पेमेंट करा, किंवा महावितरणकडे संलग्न केलं जाईल, किंवा मेडामार्फतच तुमचे अर्जाचं पेमेंट करा असं ऑप्शन पाठवलं जाईल. नंतर त्यांच्याकडूनच तुम्हाला पेमेंट करावे लागेल. त्यांच्या ॲपमधूनच तुम्हाला हे करावे लागेल. आता शक्यतो पूर्ण फॉर्म जे आहेत, कुसुमचे असो किंवा मेड्याचा असो, सर्व फॉर्म आता महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेले, पण काही फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत. ते मेड्याच्या साईटवरच अजून पेंडिंग आहेत. त्या ठिकाणी स्टेटस दाखवत आहे, पण काळजी करण्याचे काही कारण नाही. जुने जे फॉर्म आहेत त्यांची काहीतरी छाननी चालू आहे अजून, पण ते फॉर्म लवकरात लवकर आता महावितरणकडे सर्व ट्रान्सफर होतील. या ठिकाणी आता तुमच्या जिल्ह्यात जर तुमचा खूप लेट नंबर येत असेल तर आता नवीन भरले जे फॉर्म भरतात त्यांच्या अगोदर तुमचा नंबर नक्कीच येईल. पण आता कसं होत आहे माहिती आहे का, ते फॉर्म तुमचा वर्षभर झाला त्या ठिकाणी पेंडिंग आहे. मग आता जोपर्यंत पूर्णपणे चेक होत नाही किंवा त्रुटी निघत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन फॉर्म जरी भरला तरी तुम्हाला त्या ठिकाणी पण मेडामध्ये पण मंजूर होण्याची शक्यता आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला पहिलंच पेमेंट करायला लागेल. तर ह्या आपण पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती दिली होती की डबल फॉर्म भरला तर एक प्रॉब्लेम असा येऊ शकतो की तुम्ही पहिल्या जे मेडामध्ये फॉर्म भरला होता तिथं पण पेमेंटचं ऑप्शन येऊ शकतो, आणि ह्याचं तर पेमेंट तुम्हाला पहिलंच करायचं आहे. त्यामुळे थोडा दिवस वाट पहा. जर नाहीच झाले, अजून 1-2-4 महिने वाट पहा. जर नाहीच झालं तर तुम्ही मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये नवीन अर्ज करा, पण थोडा दिवस वाट पहा असं माझी इच्छा आहे की तुम्ही थोडे दिवस वाट पाहावी. नंतर तुम्ही या नवीन योजनेमध्ये मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये फॉर्म भरावा. शक्यतो काही दिवसात तुमचा फॉर्म इकडे ट्रान्सफर होईल आणि तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येऊन जाईल. आता तुमचे ज्यांचे मेडामध्ये फॉर्म आहेत त्यांना सर्वांना फॉर्म ट्रान्सफर झाले की डायरेक्ट पेमेंट आणि डायरेक्ट वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन येते, कारण की त्या ठिकाणी पूर्ण चेकिंग करून तुमचं फॉर्म इकडे ट्रान्सफर होत आहे. त्यामुळे तुमचं फॉर्म ट्रान्सफर झाल्या तुम्हाला लवकरात लवकर सोलर पंप बसवून भेटेल, कारण की तुमचं नंबर हा आत्ता भरलेल्या जे रजिस्ट्रेशन झाले आहेत त्यांच्या सर्वात आधी असणार आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या.
तर शेतकरी मित्रांनो, अजूनही काही आपल्याला याविषयी प्रश्न असतील, काही शंका असतील आपल्याला मागेल त्याला सौर पंप योजनेविषयी, तर नक्कीच आम्हाला कमेंटमधून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा. आम्ही प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. अजूनही काही प्रश्न राहिले असतील तर नक्की आपण नेक्स्ट व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू. आपण नक्की प्रश्न आपल्याला भेटा. तर व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि वेंडर सिलेक्शनबाबत आपण एक लवकरात लवकर व्हिडिओ आणणार आहे की सगळ्यात आपल्या माहितीप्रमाणे जे चांगले वेंडर आहेत त्या वेंडरची एक लिस्ट आपण नक्की चॅनलच्या मार्फत जारी करणार आहे. तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब